Hello everyone. Once again, welcome to all of you in the new video section. And today we are going to discussing about the pneumonia and related other diseases. तर मग आज आपण ह्यूमन हेल्थ आणि डिसीज या चॅप्टरच्या अंतर्गत न्यूमोनिया आणि अदर एक डिसीज आहे त्या डिसीज बद्दलची चर्चा करणार आहोत. चला तर मग वळू आपण निघू आपल्या डिसीजच्या डिस्कशनकडे. तर बेटा हा न्यूमोनिया नावाचा एक डिसीज आहे जो आज आपल्याला चर्चा करायचा आहे. न्यूमोनिया तर त्या डिसीजच्या संदर्भामध्ये सुद्धा नॉर्मली आपण पॅथोजन, मोड ऑफ द ट्रान्समिशन, त्याचे साइन आणि सिम्पटम्स काय असतील, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट काय असेल आणि प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने करता येतं या संदर्भातली आपण माहिती आज बघणार आहोत. तर चला डिस्कस करायला सुरुवात करू. तर आता हा जो न्यूमोनिया आहे, न्यूमोनिया हा इन्फ्लेमेटरी कंडिशन ऑफ द लंग्स और एल्व्हिओलाई ऑफ द लंग्स असं आपण त्याला म्हणू. सर्वप्रथम सुरुवात करू आपण. तर इट इज inflammatory condition of alveoli of lungs. म्हणजे alveoli is the microscopic structural and functional unit of the lungs where the gaseous exchange takes place. जिथं O2 CO2 ची देवाणघेवाण होते जे लंग्स मध्ये आहे आणि मायक्रोस्कोपिक जे काही एक स्ट्रक्चर आहे दॅट स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड ॲज अ एल्व्हिओलाई, ज्याला मराठीमध्ये आपण वायुकोश म्हणू, त्याला होणारा हा आजार आहे. म्हणजे मेनली वी डेफिनेटली कॉल दॅट दिस डिसीज इज टू दी लंग्स. म्हणजे हा डिसीज होतो फक्त लंग्सला होतो. तर चला तर मग आता पुढच्या एका मुद्द्याबद्दलची चर्चा करू. तर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम बेटा आपण आता चर्चा करू आपल्या पॅथोजनच्या बद्दलची. नंबर 1, पॅथोजन काय आहे. आता it's a very important to know that this disease caused by the variety of pathogen. म्हणजे there is not a perfect or fixed type of the pathogen which causes the disease. The various type of the causing agents which is normally reported to cause the such pneumonia. असे अनेक आहेत. मग ते कोणकोणते आहेत त्याबद्दलची आपण चर्चा करू. तर इथं घेऊ आपण variety of pathogen causes this disease. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे ते कोण आहेत. तर ते कॉजेस आहेत किंवा त्याला आपण कॉजल ऑर्गॅनिझम म्हणू. तर पॅथोजन कॉजेस दिस डिसीज न्यूमोनिया. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. मग आता बघू की कोणकोणत्या प्रकारचे ते हे आहेत कॉजल ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजन ज्यांच्यामुळे हा आपल्याला डिसीज झालेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला दिसेल काही व्हायरल न्यूमोनिया झालेला दिसेल. व्हायरल न्यूमोनिया किंवा व्हायरल न्यूमोनिया आपण त्याला म्हणू असे की जो न्यूमोनिया व्हायरसेसमुळे होतो अशा न्यूमोनियाला आपण काय म्हणू, हा व्हायरसमुळे झालेला आहे. सो वी नीड टू फाइंड आउट द नेम ऑफ द व्हायरसेस. त्या व्हायरसेसची काय नावं आहेत जी व्हायरसेस ह्यूमन बॉडीमध्ये लंग्सला जाऊन अशा पद्धतीचा इन्फ्लेमेटरी डिसीज तयार करतात. उदाहरणामध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस आहे, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस ज्याला आपण शॉर्टमध्ये RSV असे म्हणतो. म्हणजे नॉर्मली मेडिकलच्या केसेसमध्ये किंवा ह्यूमन फिजिओलॉजीमध्ये आतापर्यंत इतके व्हायरसेस रिपोर्ट केलेले आहेत की दीज व्हायरसेस कॅन कॉजेस दी न्यूमोनिया
टू द ह्युमन बिईंग. तर हे आहे. तर उदाहरणामध्ये आपण बघू आता ते इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. एक इथं इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, त्यानंतर पॅरा इन्फ्लुएन्झा आहे, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, त्यानंतर ॲडिनो व्हायरस आहे, तसेच रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस, ज्याला आपण शॉर्ट मध्ये RSV जो आहे तो आपल्याला MCQच्या दृष्टीने गरजेचा आहे की त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे की तो आपल्याला कशा पद्धतीने त्याचा शॉर्ट फॉर्म डोक्यात ठेवता येईल हे अत्यंत गरजेचं आपल्याला दिसून येईल. तर दीज आर दी व्हायरसेस, नेम ऑफ द व्हायरसेस विच नॉर्मली कॉजेस दी न्यूमोनिया इन द ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग मध्ये हा डिसीज कॉज करतात. आता जे सेकंड आहे ते सेकंड म्हणजे कोण आहेत, तर ते आहेत बॅक्टेरिया. म्हणजे हा जो डिसीज आहे ऑलरेडी आपण बोललेला आहे बेटा की दिस डिसीज इज कॉज्ड बाय द व्हरायटी ऑफ द पॅथोजन. मीन्स पॅथोजन इज नॉट फिक्स्ड फॉर दॅट डिसीज. डिफरंट टाइप ऑफ पॅथोजन कॅन कॉजेस द डिसीज. सो we need to start them to discussing about. So this is the first viral pneumonia, this bacteria. आता हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियामध्ये स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाई हा स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाई, ज्याला आपण डिप्लोकॉकस असे सुद्धा म्हणतो, डिप्लोकॉकस असे सुद्धा म्हणतो, बॅक्टेरिया आहे. आणि हा जो बॅक्टेरिया आहे मेनली, तर हा बॅक्टेरिया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतो किंवा आहे ग्रॅम पॉझिटिव्ह टाइप ऑफ द बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया आहे हा? ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा आपल्याला अजून एक बॅक्टेरिया आहे की जो बॅक्टेरिया अशाच पद्धतीचा आपल्याला डिसीज करतो, तो म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएन्झाई. तो आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. आणि हा ग्रॅम निगेटिव्ह टाइप ऑफ द बॅक्टेरिया आहे, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. अँड अदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की बेटा आपण जे म्हणलो होतो मेनिंजायटिस नावाचा जो रोग आहे त्याचा सुद्धा कॉझल ऑर्गॅनिझम हा मोस्टली हिमोफिलस इन्फ्लुएन्झाई असू शकतो. दीज आर द बॅक्टेरिया विच कॉजेस द डिसीज न्यूमोनिया. हे बॅक्टेरिया आहेत जे न्यूमोनिया विद्यार्थ्यांना काय करत असतात, कॉज करत असतात. आता जायचे तिसरा प्रकार आहे त्याचा चर्चा करायला की तिसरा कॉजिंग एजंट असू शकतो बेटा त्याचा फंगस. या फंगस मुळे सुद्धा किंवा त्याच्या काही पार्टिकल्स मुळे, त्याच्या सेल्स मुळे सुद्धा न्यूमोनिया नावाचा आपल्याला डिसीज हा होऊ शकतो, यात कुठलीही शंका नाही. उदाहरणामध्ये निमोनायटिस झेरोविसी आहे, निमोसिस्टिस कॅरिनी आहे. दीज आर दी टू ईस्ट लाईक फंगस विच कॉजेस द डिसीज न्यूमोनिया. कोणता डिसीज कॅरी करतात? न्यूमोनिया. आणि ते कोणते घटक आहेत तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो निमोसिस्टिस झिरोविसी आणि दुसरा निमोसिस्टिस कॅरिनी. बघू आपण निमोसिस्टिस झिरोविसी आणि दुसरा आहे निमोसिस्टिस कॅरिनी. कोण आहेत तर हे थोडेसे गरजेचे आहेत, लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला ते लक्षात ठेवावे लागतील. तर हे आहेत विद्यार्थ्यांनो ईस्ट लाईक फंगस, ईस्ट
लाईक फंगस म्हणजे ईस्ट लाईक फंगस आहेत. ठीक आहे. तर आता हे झाले बेटा 3 प्रकारचे पॅथोजन. याला आपण लिव्हिंग पॅथोजन म्हणू, जे लिव्हिंग पद्धतीने होतात. आता आपल्याला असं सांगता येईल की निमोनिया also caused by हा कशाने होऊ शकतो, तर तो केमिकल बर्नने सुद्धा होऊ शकतो असे रिपोर्ट्स आहेत. केमिकल्स बर्न अँड फिजिकल इंजुरी टू दी लंग्स. फिजिकल इंजुरी टू दी लंग्स म्हणजे जर समजा फिजिकल इंजुरी झाली लंग्सला तरी निमोनिया होण्याचे चान्सेस आहेत. आणि केमिकल बर्न आता हे केमिकल बर्न म्हणजे काय आहे? केमिकल बर्न म्हणजे काय, तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, व्हेन द टिश्यू कम इन कॉन्टॅक्ट विथ दी ऍसिड्स, कोरोसिव्ह सबस्टन्सेस, कोरोसिव्ह मटेरियल, ऍसिड्स असेल, बेस असतील, ऑक्सिडायझर असतील किंवा सायटोटॉक्सिक एजंट असतील, तर दीज सायटोटॉक्सिक एजंट, जसं मस्टर्ड गॅस हा सायटोटॉक्सिक एक प्रकारचा घटक आहे की ड्यू टू विच दिस डिसीज लाईकली टू बी टेक्स प्लेस. तर हा डिसीज होऊ शकतो. मग आता तो सायटोटॉक्सिक एजंट, तसे अदर एजंट ह्या आपण केमिकलच्या बाबतीमध्ये, केमिकल बर्नच्या बाबतीमध्ये असं सांगू शकतो आपण, केमिकल बर्न when tissue exposed to corrosive substances like ऍसिड्स असतील, काही बेस असतील, तसेच ऑक्सिडायझर असतील, तर त्यानंतर काही सायटोटॉक्सिक एजंट असतील. सायटोटॉक्सिक एजंट त्यामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल की मस्टर्ड गॅस, ठीक आहे. दीज, मग आता हे काय करतात, दीज सबस्टन्सेस can cause heavy damage to the tissue. म्हणजे टिश्यूला ते हेवी डॅमेज करू शकतात. कोण हेवी डॅमेज करणार आहे टिश्यूला, तर टिश्यूला हे जे आता केमिकल बर्न म्हणजे नेमकं काय होतं, तर केमिकल बर्न एक्सेसिव्ह ऍसिड मुळे टिश्यू कॉन्टॅक्ट मध्ये येऊन झालेला प्रकार आहे. दुसरं म्हणजे बेस मुळे सुद्धा हा प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझर असतात. दीज आर ऑल्सो कॉझिंग द सेम टाइप ऑफ द डिसीज. इट मीन्स दॅट द टिश्यू likely to be damaged with this type of the substances, due to which we call them chemical burn. And the second one is the physical injury. फिजिकल इंजुरी जर झाली तर काय होऊ शकतं की डॅमेज होऊ शकते आपली लंग्सची जोडी, आणि लंग्सची जोडी जर डॅमेज झाली तर अशा पद्धतीचा आपल्याला आजार होऊ शकतो. आता नेक्स्ट जायचं बेटा, आपल्याला मोड ऑफ द ट्रान्समिशन बद्दल चर्चा करायचं आहे. हे मोड ऑफ द ट्रान्समिशन काय आहेत, हा डिसीज पसरतो कसा, मोड ऑफ द ट्रान्समिशन कसे आहेत, तर ते मोड ऑफ द ट्रान्समिशन मध्ये बघू पहिल्यांदा की हा डिसीज नेमका पसरतो कशामुळे. डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट, पर्सन टू पर्सन
डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर हे एक कारण आहे की ज्या कारणामुळे काय प्रोड्यूस होतं, तर ह्या कारणामुळे प्रोड्यूस होतं हा डिसीज, म्हणजेच पर्सन टू पर्सन डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर या गोष्टीमुळे होऊ शकतं. किंवा सेकंड आहे की बाय दी ड्रॉपलेट रिलीज्ड बाय, इट इज ऑल्सो स्प्रेड बाय दी ड्रॉपलेट रिलीज्ड बाय दी इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सनने समजा की आय एम सफरिंग फ्रॉम न्यूमोनिया अँड वेन आय स्नीजिंग at that instant various type of such droplets are come out of my oral cavity or out of my mouth, and when such droplet or the aerosols are come in contact with the normal person, then the normal person likely to be caused the pneumonia. आणि अशा पद्धतीने मग त्याला तो न्यूमोनिया होऊ शकतो. शिंकेद्वारे, खोकलण्याद्वारे जर एरोसोल्स स्मॉलेस्ट पार्टिकल्स आहेत, लाईट वेटेड स्मॉलेस्ट पार्टिकल्स जर झाले तर अशा पद्धतीचा हा डिसीज होऊ शकण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर स्प्रेड ऑफ डिसीज आल्सो बाय ड्रॉपलेट ऑफ इन्फेक्टेड पर्सनच्या ड्रॉपलेटमुळे होण्याचे चान्सेस आपल्याला मोस्टली दिसून येतात. तसेच युजिंग शेअर्ड क्लोथ्स अँड युटेन्सिल्स. आता युटेन्सिल म्हणजे कोणत्या वस्तू? कपडे तर ठीक आहे, जर आपण अशा व्यक्तीचे क्लोथ्स वापरले तर बी हा निमोनिया होण्याचे चान्सेस आहेत. आणि युटेन्सिल्स म्हणजे काय असणार आहेत की समजा व्हेरियस टाईप ऑफ ऑब्जेक्ट, कधी पेन असेल, कधी घड्याळ असेल, काही नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, तर अशा नॉन लिव्हिंग थिंग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तो इन्फेक्टेड पर्सन आला असेल आणि त्याच ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये परत हेल्दी पर्सन आला तर disease likely to be transmit with this way, so this is called as a utensil. हा, तर आता बघू आपण नेक्स्ट सेक्शन कडे जाऊ आपल्या. आणि नेक्स्ट सेक्शन आहे साइन आणि सिम्पटम्स या डिसीजचे कसे असणार आहे. तर बघू पहिला साइन आणि सिम्पटम्स काय असणार आहे. बेटा कफ याने खोकला असणार आहे आपल्याला. त्या खोकल्यामध्ये येलो, पिवळसर किंवा ग्रीनिश स्पुटम, थुंकी येणार आहे, ग्रीनिश किंवा फ्लेगम म्हणून आपण त्याला, ते आपल्या थुंकीतून बाहेर पडणार आहे पेशंटच्या. हे त्याचं साइन आणि सिम्पटम्स आहेत. त्यानंतर बेटा नेक्स्ट हाय फीवर, प्रचंड ताप असणार आहे. शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ म्हणजे श्वास घ्यायला अडचण होणार आहे. डिस्पनिया असं आपण त्याला म्हणतो बेटा, डिस्पनिया असं हे शब्दप्रयोग आहे त्याला. दिस इज द मेडिकल टर्म विच इंडिकेट द शॉर्टनेस ऑफ द ब्रेथ इन द केस ऑफ द न्यूमोनिया. त्यानंतर बेटा चेस्ट पेन ड्युरिंग द डीप ब्रीथ ऑर द कफिंग, ज्यावेळेस खोकलतो आपण, खोकलत असताना किंवा दीर्घ श्वास घेत असताना चेस्ट पेन होणं, दिस इज द सिम्पटम, हे पण त्याचं सिम्पटम आहे. त्याच्यानंतर बेटा लॉस ऑफ द ॲपेटाइट म्हणजे भूक मंदावणे. फटीग म्हणजे थकवा येणे होय. हेडेक म्हणजे डोकं दुखणे होय. ओमिटिंग याने उलटी होणे होय. जॉईंट पेन, आपले जेवढे काही जॉईंट्स असतात त्यामध्ये पेन होणे. आणि मसल एक म्हणजे स्नायू दुखण्याचा सुद्धा लक्षण ह्या डिसीज मध्ये दिसतं. तसेच लीफ आणि फिंगर नेल स्किन, आता लीफ असतील, फिंगरचे नेल असतील बेटा आणि स्किन असेल तर ही ब्ल्यूइश रंगामध्ये तयार होते किंवा ब्ल्यूइश रंग त्याला येतो. का ब्ल्यूइश रंग येतो तर द टिश्यू शुड नॉट गेट द प्रॉपर अमाऊंट ऑफ द ऑक्सिजन, तर त्या टिश्यूला प्रॉपर अमाऊंट मध्ये तिथपर्यंत ऑक्सिजन नाही पोहोचत, कारण ऑक्सिजनच्या वहनाला प्रॉब्लेम होत असतो म्हणून. मग ह्याच कंडिशनला विद्यार्थ्यांना होती, त्यामुळे मग आपली जी त्वचा आहे, नखं आहेत, लीप आहेत, ते कशी बनणार आहेत, ते हे ग्रे टू ब्ल्यूइश, त्याला सायनोसिस असे सुद्धा आपण एक टर्मने ओळखू शकतो, सायनोसिस. ठीक आहे बेटा. नेक्स्ट इन अल्व्हिओलाई आणि ब्रॉन्काई,
आता ब्रॉन्क्युअल्स जे आहेत एक पाईप लाईक स्ट्रक्चर आहे ब्रॉन्क्युअल्स अँड अल्व्हिओलाई याने वायुकोश म्हणून आपण त्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स. तर त्याच्यामध्ये काय होतं, अक्युमुलेशन ऑफ द डेड डब्ल्यूबीसी जमा होतात, म्युकस जमा होतं आणि लिम्फ. दीज थ्री थिंग्स आर कंबाइनली अक्युमुलेट इन दी ब्रॉन्क्युअल्स एज वेल एज अल्व्हिओलाई. हे त्या ब्रॉन्क्युअल मध्ये आणि अल्व्हिओलाई मध्ये साचतात इन द फॉर्म ऑफ द लिक्विड विच इंटरफेअर द गॅसियस एक्सचेंज. आणि त्या गोष्टी मग विद्यार्थ्यांना गॅसियस एक्सचेंजला इंटरफेअर करतात, म्हणजेच काय करतात तर डिस्टर्ब करतात. त्याचमुळे मग ही सगळी लक्षणं आपल्याला दिसायला सुरुवात होतात. पुढे इन्क्युबेशनच्या पिरियड मध्ये बाबतीमध्ये बोलायचे की ह्या जे बॅक्टेरिया आहे हे जे कॉज आहेत मेन कॉजल ऑर्गॅनिझम, त्याचा एक ऍव्हरेज इन्क्युबेशन पिरियड किती आहे तर 1 to 3 डे इतका त्याचा आहे. ठीक आहे बेटा, ते इन्क्युबेशन पिरियड आहे. त्यानंतर निघायचे पुढे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. आता हा आजार झालेला असेल तर याला डायग्नोस आणि ट्रीट कशा पद्धतीने करायचं तर मोस्टली दिस डिसीज कॉज्ड, आतापर्यंतच्या मॅक्सिमम केसेस आहेत की ह्या बॅक्टेरियामुळे हा आजार झालेला आहे. त्यामुळे बॅक्टेरियल निमोनिया जो आहे तो ट्रीट केला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढे जेवढे डिसीजेस असतात बॅक्टेरिया पासून होणारे, तर ऑल सच टाइप ऑफ द डिसीजेस आर ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ द अँटीबायोटिकच्या मदतीने ह्याला आपल्याला कंट्रोल करता येतं. उदाहरणामध्ये बेन्झिल पेनिसिलिन आहे, हे एक प्रकारचं अँटीबायोटिक आहे. दुसरं एम्पिसिलिन अँटीबायोटिक आहे आणि तिसरं क्लोरोमफेनिकॉल नावाचं तिसऱ्या प्रकारचं अँटीबायोटिक आहे. दीज आर द इफेक्टिव्ह ड्रग्स, दीज आर द इफेक्टिव्ह मेडिसिन अगेन्स्ट द डिसीज ऑफ द निमोनिया. आता प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कसं करायचं, हा डिसीज झाला नाही पाहिजे याच्यासाठी काय आहे उपाययोजना, तर उपाययोजना ही आहे की वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर द ॲडल्ट आणि चाइल्ड. बेटा वॅक्सिनेशन आहे या डिसीज साठी आणि ती चाइल्ड साठी आणि ॲडल्ट साठी दोघांसाठी सुद्धा अवेलेबल आहे. आणि वॅक्सिन जी आहे, ही जी वॅक्सिन म्हणू आपण, ती जी वॅक्सिन आहे तर ती वॅक्सिन विद्यार्थी मित्रांनो फक्त हिमोफिलस इन्फ्लुएन्झाई आहे आणि बॅक्टेरिया, आणि दुसरा बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस निमोनियाई आहे. या दोन बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जर वॅक्सिन घेतली, आणि ती घ्यावी सुद्धा लागते, दिली पण जाते विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर ऑफ द लाईफ. मग लाईफच्या फर्स्ट इयर मध्ये हे करणं अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे, तर मग हे फारच महत्वाचं आहे. तर आता आपण बघितलेलं आहे डिसीज निमोनिया. तर त्या निमोनिया डिसीज मध्ये आपण त्याचा पॅथोजन काय होता, मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, साइन अँड सिम्पटम काय होते, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कशी होती, आणि बेटा प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा बघितलेलं आहे. तर आता आपल्याला अजून एक डिसीज बघायचा आहे पुढचा, ज्या डिसीजचं नाव आहे कॉमन कोल्ड. त्याच्या सुद्धा ह्या सर्व गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तर चला मग आता चर्चा करू दुसऱ्या एका डिसीजच्या बाबतीमध्ये, ज्या डिसीजचं नाव आहे कॉमन कोल्ड. सर्दी पडसे म्हणतो आपण त्याला, इतका साधा आणि सोपा अशा पद्धतीचा तो डिसीज आहे बेटा. त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू, तो कशामुळे होतो काय नाही, ते काय जे काय असतील त्या संदर्भातल्या गोष्टी त्या सर्वांची चर्चा करू. निघू बेटा, पहिल्यांदा बघू, इट इज अ व्हायरल इन्फेक्शियस डिसीज. व्हायरल टाइप ऑफ डिसीज आहे, म्हणजे व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. कोणता, कॉमन कोल्ड डिसीज नॉर्मली कॉज्ड बाय द व्हायरस. सेकंड वन इज अ इन्फेक्शियस डिसीज, तो इन्फेक्शियस डिसीज आहे. कशाला इन्फेक्शन करतो, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, त्याला आपण म्हणतो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मग आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कोणते, हे नोज आलं, नोज मधलं म्युकस मेम्ब्रेन आलं, पण लंग्स सोडून ऑल द पार्ट, फक्त लंग्सला नाही याचा काही प्रॉब्लेम होणार, बट नॉट टू दी लंग्स, लंग्सचा ह्याचा काही असा परिणाम होणार नाही. इट इज ऑल्सो नोन एज, this disease also known by the various names, for example nasopharyngitis, acute viral rhinopharyngitis, acute coryza and common cold. These is the 3 or the 4 important type of names, we need to be remember them. ओके, तर हा व्हायरल डिसीज आहे.
इत्यादी त्याची डिफरंट नावे आहेत. नाव वी नीड टू फाइंड आउट दॅट की विच पॅथोजन जनरली कॉजेस दिस डिसीज. द ग्रुप ऑफ द व्हायरस नोन ॲज, ग्रुप ऑफ व्हायरस आहे आणि नोन ॲज अ रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस बद्दल तर काही जास्त सांगायची गरज नाही. तर रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस, these are the group of the viruses which normally causes the common cold to the human as well as a child. ओके बेटा, साइन आणि सिम्पटम्स. अनफॉर्च्युनेटली हा डिसीज झाला आम्हाला, होतोच. जसे जसे ऋतू बदलतात त्या पद्धतीने आम्हाला एक व्हायरल इन्फेक्शन होतच असतं मोस्टली. तर साइन आणि सिम्पटम्स काय असतील? कफ होईल, खोकला येईल, सोर थ्रॉट घशात खवखव होईल, रनी नोज नाकाला पाणी येईल, फीवर ताप येईल, नेझल कंजेशन नाक कोंडल्यासारखं वाटेल, स्नीजिंग शिंका पण येतील, कंजंक्टिव्हायटिस म्हणजे जे पिंक किंवा रेड कलर्ड आईज होतील आपले, त्याला थोडासा पिंकिश किंवा रेड कलर्ड रंग येईल बेटा आपल्या डोळ्यांना, हॉर्सनेस घशामध्ये खवखव होणार, मसल रॅशेस म्हणजे स्नायू पण दुखणार आणि त्याच्यावर चट्टे पण येणार, फटीग थकवा येणार, डोकं दुखणार, थंडी वाजणार, लॉस ऑफ द ॲपेटाईट होणार. हे सिम्पटम्स आहेत आणि नॉर्मल टाईप ऑफ द सिम्पटम्स आर दीज. हे फार नॉर्मल टाईप ऑफ सिम्पटम्स आहेत. तर नेक्स्ट, सिम्पटम युजली लास्ट फॉर 3 to 7 days. या डिसीजचे जे सिम्पटम्स आहेत बेटा ते जवळपास 3 ते 7 दिवस किंवा 3 ते 10 दिवस ते आपल्यामध्ये राहू शकतात. सम सिम्पटम पॉसिबली लास्टिंग फॉर अप टू 3 weeks. काही सिम्पटम्स त्याचे असे असतील की जे 3 वीक पर्यंत सुद्धा राहू शकतात काही सिम्पटम्स. त्यानंतर मोस्ट फ्रिक्वेंट इन्फेक्शियस डिसीज इन द ह्युमन, मानवाला वारंवार होणारा, दिस इज द मोस्ट फ्रिक्वेंट असलेला इन्फेक्शियस टाइप ऑफ डिसीज असणारा, व्हायरल कॉझिंग असणारा असा जो डिसीज आहे तो ह्युमन बिंगला कंटिन्युअसली होत असतो. ॲव्हरेज ॲडल्ट कॉन्ट्रॅक्शन, बेटा ॲडल्ट जे प्रौढ व्यक्ती आहेत त्या प्रौढ व्यक्तींना, प्रौढ ह्युमन बिंगला 2 to 4 इन्फेक्शन पर इयर होतात. किती? 2 ते 4 इन्फेक्शन प्रतिवर्ष त्यांना व्हायला पाहिजे, 2 ते 4. आणि ॲव्हरेज चाइल्ड कॉन्ट्रॅक्टिंग बिटवीन 6 to 12 इन्फेक्शन इन इयर, आणि 6 ते 12 इन्फेक्शन चाइल्डला व्हायला पाहिजे. म्हणजे इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग व्हायरल डिसीज, इट इज एक जनरल डिसीज आहे. आणि ह्या जनरल डिसीज नॉर्मली ह्युमन बिंगच्या ऑल एजला झालेला दिसून येतो. ओके, मग त्याच्यामध्ये आपण बघतो की ॲडल्ट आर ऑल्सो सफरिंग फ्रॉम दॅट डिसीज, चाइल्ड ऑल्सो सफरिंग, मिडल एज्ड ऑल्सो सफरिंग फ्रॉम सच डिसीजेस, and their symptoms may be lasting for 3 to 7 days, or sometimes some type of the symptom may likely to be lasting for up to 3 weeks. Okay, आता त्याला इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड टाइप ऑफ द इम्युन सिस्टीम कोणाची असेल तर, अदरवाइज प्लेन असेल तर नो प्रॉब्लेम. त्यानंतर बेटा नेक्स्ट, आता हाऊ वी कॅन प्रिव्हेंट अँड कंट्रोल दिस डिसीज. या डिसीजला प्रिव्हेंट आणि कंट्रोल कसं करायचं? तर हा डिसीज ट्रान्समिट कसा होतो, तर इट इज व्हेरी नेसेसरी टू नो दॅट हाऊ दिस डिसीज कॅन बी ट्रान्समिटेड. तर हा डिसीज ट्रान्समिट होतो की पर्सनल कॉन्टॅक्टमुळे डिसीज ट्रान्समिट होतो. मग त्यासाठी काय होतं, प्रिव्हेन्शन त्याच पद्धतीनं करायचे. स्टेईंग अवे फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन, ज्या पर्सनला कॉमन कोल्ड झालेला आहे अशा पर्सन पासून वी जस्ट नीड टू बी स्टे अवे, मेंटेन द डिस्टन्स बिटवीन देअर फिजिकल कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे. जसं आता आपण सध्या कोरोना डिसीजच्या बाबतीमध्ये, कोविड-19च्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतोय, मोस्टली दीज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आर ऑल्सो ॲप्लिकेबल फॉर दॅट डिसीज बिकॉज द कोरोना ॲक्च्युअली ग्रुप ऑफ व्हायरस आहे. So that's why the same type of the preventive measures should be implemented in both type of the diseases. For example, मग आता staying away from the infected person, कोरोनामध्ये सुद्धा हे सांगतो की दूर राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, वॉश हँड विथ सोप और वॉटर, पाण्याने साबणाने आपण हात धुणे अत्यंत गरजेचे आहे.
यूज ऑफ द हँडकरचीफ टू कव्हर द नोज अँड माउथ. मग आता आपण सध्या मास्क वापरत आहोत कारण एअरबॉर्न डिसीज बी असू शकतो. म्हणजे दिस डिसीज ऑर द इट्स अ पार्टिकल लाईकली टू बी स्प्रेड विथ द हेल्प ऑफ द एअर. दॅट्स वाय ड्युरिंग द स्नीझिंग, ड्युरिंग द कफिंग, these particle from the infected person likely to be mixed in the atmosphere, and when normal person or the healthy person exposed to these infected atmosphere होईल त्यावेळेस मग अशा पद्धतीच्या डिसीजचा प्रसार होऊ शकतो. म्हणून काय केलं पाहिजे की रुमाल आपण नाकापुढे तोंडापुढे धरला पाहिजे की ज्यावेळेस आपण शिंकतो, ज्यावेळेस आपण काय करतो की खोकलतो, तर अशा वेळेस आपल्या रुमाल हा कुठे असला पाहिजे, नाका आणि तोंडाच्या समोर असला पाहिजे. इथं सुद्धा तीच काळजी घ्यायची. अँड द लास्ट वन इज अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर कॅन ऑल्सो बी युज्ड. आता इथे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे कोरोना व्हायरस मध्ये सुद्धा, ह्या सध्याच्या डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतं की मोस्टली विद्यार्थी मित्रांनो सिम्पटम्स सुद्धा सेम आहेत. काही मोर दॅन 75 सिम्पटम्स आर सेम लाईक द कोविड-19. ठीक आहे, त्या कोविड-19च्या इन्फेक्शनचे जसे सिम्पटम्स आहेत तसे ह्याचे सुद्धा सिम्पटम्स आहेत. मोस्टली बेटा हा डिसीज बी जो आहे तो हा डिसीज त्याचे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि ह्यांचे प्रिव्हेंटिव्ह मेजर बोथ आर द सेम. ओके, तो आज आपण विद्यार्थी मित्रांनो ह्या कॉमन कोल्ड आणि न्यूमोनिया ह्या डिसीजच्या संदर्भातली इतंभूत स्वरूपातली माहिती डेफिनेटली कलेक्ट केलेली आहे. आणि आय होप दॅट की एव्हरीबडी शुड सॅटिस्फाईड विथ दॅट इन्फॉर्मेशन. अनफॉर्च्युनेटली जर काही प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली यू जस्ट ट्राय टू स्टे कनेक्ट विथ माय सेल्फ विथ माय व्हॉट्सअप नंबर. सो टिल देन गुड बाय अँड हॅव अ ग्रेट डे अहेड.